अप्पर वर्धा धरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे 0 पॉइंट परिसरातील अवैध अतिक्रमण अद्यापही कायम आहे। याचा फटका नळ दमयंती सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला बसत असून पावसाळ्याच्या दिवसात कंत्राटदार संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे। वरुड तालुक्यातील राजुरा बाजार येथील नळ दमयंती सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने कोट्यवधी रुपये मोजून मत्स्य व्यवसाय विभागाकडून अप्पर वर्धा जलाशयातील मासेमारीचा 5 वर्षाचा कंत्राट घेतला आहे। सदर संस्थेने 9 महिन्यांपूर्वी हा ताबा घेतला होता। जलाशयातील मासे संकलन करण्यासाठी अप्पर वर्धा धरण विभागाच्या अखत्यारीतील 0 पॉइंट नजीकची जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी संस्थेने वारंवार धरण विभागाकडे केली होती। मात्र ही हवी असलेली जागा गेल्या अनेक वर्षापासून एका अवैध मत्स्य व्यावसायिकाच्या बेकायदेशीर अतिक्रमणाखाली आहे। शासकीय जागेवर झालेले हे अतिक्रमण हटवण्याबाबत अप्पर वर्धा विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे। अधिकाऱ्यांच्या या उदासीन भूमिकेमुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कंत्राट घेतलेल्या संस्थेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। पावसाळ्याच्या या चालू हंगामात मासे संकलन केंद्र सुरू न झाल्यामुळे कंत्राटदार मत्स्य व्यवसाय संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वासुदेव सुरजुसे यांनी दिली आहे। संबंधित विभागाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन 0 पॉइंट वरील अवैध अतिक्रमण हटवावे आणि मत्स्य व्यवसाय संस्थेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरीत आहे। 19 सप्टेंबर 2025 ला मला माझ्या संस्थेला ठेका मिळाला। आज 8 ते 9-10 महिने जवळपास होऊन गेलेले आहे, तरी पण मला माझ्या संस्थेला मत्स्य संकलन केंद्राची जागा उपलब्ध करून दिली नाही आणि उलट माझ्या संस्थेला इरिगेशन डिपार्टमेंटला पत्र देऊन का तुम्ही हे तात्काळ जे तुमची जागा आहे ते खाली करा आणि निर्मनुष्य करून द्या। तेव्हापासून माझ्या संस्थेचं मच्छीमारी बंद आहे आणि लाखो रुपयाच्या संस्थेला नुकसान सहन करावं लागत आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब ते अतिक्रमण मध्ये केलेली जागा खाली करून द्यावी आणि संस्थेला ते जागा मत्स्य संकलन केंद्रासाठी उपलब्ध करून द्यावी आणि माझ्या संस्थेचं जे होणारं नुकसान आहे हे कुठेतरी तात्काळ थांबावं, हीच माझी कळकळीची विनंती आहे। संस्थेने ठेका मिळाल्यानंतर 6 महिन्यामध्ये डबल पैसे संस्थेला भरावे लागले आणि 1,04,25,26 आणि 1,04,26,27 अशी 4,08,00,000 रुपये आपल्या 2,08,00,000 रुपये संस्थेनं भरलेले आहे आणि त्यातील मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून 50% रक्कम म्हणजे 1,04,00,000 रुपये हे पाटबंदर विभागाच्या खात्यामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून जमा झालेली आहे। तरी सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंट आम्हाला जागा देत नाही, फार मोठी चिंता आणि खेदाची बाब आहे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।